नाशिकमधील आयटी कंपनी प्रकरणात फरार आरोपी निदा खान हिचे फोटो समोर आले। धर्मांतरासाठी मन परिवर्तन केल्याचा तिच्यावर आरोप असून ती गेल्या 15 दिवसांपासून फरार आहे। पोलिसांची पथकं तिच्या मागावर असून लवकरच अटक होण्याची शक्यता आहे। अमरावतीच्या परतवाडातील मुलींचं लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल केल्याचं प्रकरण समोर आलं। या प्रकरणी आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक अत्याचार प्रकरणात संवेदनशील महिला अधिकाऱ्यांची एसआयटी गठीत करण्याची मागणी खासदार अनिल बोंडेंनी केली आहे। आरोपी हा एकटा नाही, त्याच्यासोबत मोठी गँग असल्याचा आरोप बोंडेंनी केला आहे। त्याच्या मित्रांचेही मोबाईल जप्त करण्यात आले आणि फोन कॉल तपासण्याची मागणी त्यांनी केली आहे। चंद्रशेखर बावनकुळेंनी गांजा, सुट्टा, दारू आणि अवैध व्यवसायांवर कडक कारवाईचा इशारा दिलाय। याबाबत माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवणार असल्याचंही त्यांनी म्हटलं। यावेळी बोलताना त्यांनी नाना पटोलेंना देखील टोला लगावला। 2047 पर्यंत एनडीए सरकार राहील असं बावनकुळे म्हटलं। राज्यात शेतकऱ्यांसाठी बळीराजा पाणंद रस्ता योजना राबवली जाणार आहे आणि लवकरच लोड शेडिंग पूर्णपणे थांबवून वीज उपलब्ध करून देण्याचा दावा देखील सरकारनं केलाय। तसंच ड्रग्ज सारख्या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर देखील थेट कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला। चंद्रपूरच्या कुसुंबी गावात शासकीय दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांनी विष प्राशन केल्याच्या घटनेनंतर पालकमंत्री विजयकुमार गावित यांनी रुग्णालयामध्ये जाऊन पीडितांची भेट घेतली। दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई आणि 8 दिवसात चौकशीचे आदेश देण्यात आले असून सर्व शेतकऱ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। पुढची बातमी पाहूयात। भोंदू अशोक खराची पुन्हा एकदा पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। चौथ्या प्रकरणात त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। यापूर्वी 3 वेगवेगळ्या प्रकरणात भोंदू खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आणि यावेळी सरकारी वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला। यावेळी महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले। आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं सांगून पुत्रप्राप्तीसाठी तो विशिष्ट पेय देऊन लैंगिक शोषण करत होता, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय। दरम्यान सरकारी वकिलांनी कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडलेत आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। दैवी शक्ती प्राप्त असल्याचं त्यानं अनेक त्याच्या भक्तांना भासवलं। पुत्रप्राप्तीसाठी अघोरी उपाय त्यानं काही महिलांना सुचवले। विशिष्ट भांड्यातून तो त्यांना पेय द्यायचा, तांब्याच्या भांड्यातून पेढे देऊन लैंगिक शोषण त्यांच्यावर करायचा आणि विशिष्ट द्रव्य मिश्रित पेयाबाबत तपास सध्या सुरू आहे। पीडिता आणि आरोपीची समोरासमोर चौकशी करणार असल्याचा मुद्दा देखील खरंतर उपस्थित करण्यात आला। भोंदू खराच्या मुद्द्यावरून आरोपांच्या फैरीमध्ये असलेल्या रुपाली चाकणकर यांनी अखेर मौन सोडलंय। माझ्यावर आणि माझ्या परिवारावर बेछूट तसंच कपोलकल्पित आरोप हे फक्त हेतुपुरस्सर आणि बदनाम करण्यासाठी होत आहेत, अशा आशयाची पोस्ट रुपाली चाकणकर यांनी केली आहे। दरम्यान रुपाली चाकणकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीविताला धोका असल्याबाबतचा एक पत्र बीड येथून पोलिसांना देण्यात आलं होतं। त्यावर मोठ्या प्रमाणात उलटसुलट चर्चा देखील झाल्या। त्यानंतर आता चाकणकर यांनी या सगळ्या प्रकरणावर मौन सोडत 28 दिवसांनी भाष्य केलंय। त्या निनावी पत्राबाबत आरोप करणाऱ्यांनी कुठलेही पुरावे दिले नाहीत। तसंच निनावी पत्राबाबत जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांनी सांगावं की ते पत्र त्यांच्यापर्यंत कसं आलं, तसंच ते हे घडवून आणण्यामागे कुणाचं सौजन्य होतं हे समोर आलं पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। तसंच खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात, जमीन व्यवहारात आणि इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही। शेवटी सत्य प्रखरतेनं समोर येईलच, हा माझा दृढ विश्वास आहे, असंही चाकणकरांनी पोस्टमधून स्पष्ट केलं। हवामान खात्यानं यंदा महाराष्ट्र, गोवा आणि देशातील अनेक भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवलाय। एल निनोचा परिणाम जाणवण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे। पाणी टंचाई आणि शेतीवर परिणाम होण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे। पुण्यात मुळशी तालुका शेतकरी संघानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या आंबा आणि शेती नुकसानीची भरपाई वाढवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। ताशा वाजवत घोषणाबाजी करण्यात आली। नशिराबाद नगर परिषदेनं दिव्यांगांसाठी राखीव असलेला 5% निधी अद्याप खर्च न केल्यानं नाराजी व्यक्त होते। त्यामुळे दिव्यांग बांधवांना हक्काच्या निधीसाठी रोज पायपीट करावी लागते। निधी न मिळाल्यास नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना कुबडी भेट देण्याचा इशारा दिव्यांग बांधवांनी दिलाय।
कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या विकास कामांदरम्यान गरुड मंडप परिसरात उत्खनन करताना प्राचीन पायऱ्या आढळून आल्यानं मंदिराचा ऐतिहासिक वारसा पुन्हा चर्चेत आलाय। सध्या कोट्यवधी रुपयांच्या विकास आराखड्याअंतर्गत गाभाऱ्याचं संवर्धन, परिसराचं सौंदर्यीकरण आणि पारंपरिक रचनेचं जतन या कामांवर विशेष भर दिला जातो। सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात चंदा आणि तारा या 2 वाघिणींचे रेडिओ कॉलर यशस्वीरित्या काढण्यात आले। 4 ते 5 महिन्यांच्या निरीक्षणानंतर त्यांचा नैसर्गिक अधिवास निश्चित करण्यात आलाय। वाघिणी सह्याद्रीमध्ये स्थिरावल्यानं प्रजननासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं वन विभागानं सांगितलं। वसई येथील माणिकपूर नाका परिसरातील रस्ता सध्या अपघातांचा सापळा ठरतोय। पाईपलाईन कामानंतर करण्यात आलेल्या निकृष्ट दुरुस्तीमुळे रस्त्यावर खडीकरण आणि खड्डे निर्माण झाले असून दुचाकीस्वार सतत घसरून जखमी होत आहेत। स्थानिकांनी वारंवार तक्रारी करून देखील प्रशासन आणि ठेकेदारांकडून दखल घेतली जात नसल्यानं आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। उजनी धरणात आता आक्रमक सकर माशामुळे स्थानिक माशांना मोठा धोका निर्माण झालाय। हा मासा इतर माशांची अंडी खात असल्यानं जाती नामशेष होण्याची भीती आहे। दरम्यान बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या माशांचं संकलन करून त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे। भारतश्री 2026 ही स्पर्धा पिंपरी चिंचवडमध्ये पार पडली। देशभरातल्या नावाजलेल्या बॉडी बिल्डर्सनं या स्पर्धेत सहभाग घेतला होता। मुंबईचा हरमीत सिंह हा यंदाचा किताब विजेता ठरलेला आहे। सोबतच मुंबईच्या मनोज बोचरे यांनी 40 वर्षांवरील खेळाडूंसाठी असलेल्या मास्टर्स स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावलं। बीडच्या पारगाव सिरस गावांमध्ये भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैलगाडा शर्यतीमध्ये 10,000पासून 1 लाखांपर्यंत बक्षीस वितरित करण्यात आलं। राज्यभरातून नामांकित बैलगाडा मालक स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते, तर बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झालेली आहे। सोन्याच्या दरात 1,500 आणि चांदीच्या दरात 11,000ची वाढ झाली आहे। सोन्याचे दर हे जीएसटीसह प्रति तोळा 1,56,000 रुपयांवर, तर चांदीचे दर प्रति किलो 2,59,000 रुपयांवर पोहोचले। पुण्यामध्ये पीएमआरडीए अंतर्गत उभारण्यात आलेल्या इमारतीनं कमी कालावधीमध्ये बांधकामाचा विक्रम प्रस्थापित केला असून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे। 3S प्रीफॅब तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभारलेली ही इमारत अत्याधुनिक आणि सुरक्षित असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केलाय। फक्त 95 दिवसात तब्बल 14 मजली इमारत उभारलेल्या आहेत। नालासोपारा इथे अग्निशमन दिनानिमित्त आचोळे अग्निशमन केंद्रात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। 14 एप्रिल रोजी शहीद झालेल्या 66 अग्निशमन जवानांच्या स्मरणार्थ महापौर आणि आयुक्तांनी श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी अग्निशमन दलाकडून विविध प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली, तसंच फायर फायटर चॅलेंज उपक्रमातून जवानांनी आपली कार्यक्षमता दाखवून दिली। रोहित पवार 3 दिवस बारामती दौऱ्यावर असणार आहेत। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आजपासून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आहेत। बारामतीतील काटेवाडीतून ते प्रचार सभांना सुरुवात करणार आहेत। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बाभुळगावमध्ये ग्रामदैवत वेताळबाबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। ढोल ताशा, हलगी आणि अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। नेरळ घाटात बिबट्याचं दर्शन झालं। घाटातून खाली उतरत असताना एका मंदिराच्या परिसरात बिबट्या दिसला, यामुळे माथेरानमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। जळगावातील जामनेर तालुक्यातल्या पळसखेड्यामध्ये एका मद्यपी तरुणानं भर रस्त्यावर काचेच्या बाटल्या फोडल्या। भर रस्त्यावर काचेच्या बाटल्या फोडल्यानं रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांसाठी अडचण निर्माण झाली होती। गिरीश महाजन यांनी तात्काळ याची दखल घेत रस्त्यावर काचेच्या बाटल्या फोडणाऱ्या माथेफिरू तरुणाला बोलावून रस्ता स्वच्छ करून घेतला। भिवंडीमध्ये समतनगर परिसरात 13 वर्षांच्या अरहम खानचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला। क्रिकेट खेळताना चेंडू काढायला टाकीत उतरल्यावर तो तिथे बुडाला। छत्रपती संभाजीनगरच्या मयूर पार्कमध्ये भर दिवसा घरफोडीची घटना घडली। कुटुंब बाहेर असताना चोरट्यांनी 12 लाखांचा मुद्देमाल लंपास केला। चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून पोलिसांकडून चोरांचा शोध घेतला जातोय। पुण्याच्या कोथरूड परिसरात एका 4 चाकीला भीषण आग लागली। पार्किंगमध्ये पार्क असलेल्या 4 चाकी वाहनानं अचानक पेट घेतला। अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा आणि राज्यसभेतील महाराष्ट्राच्या सर्व खासदारांना पत्र पाठवलंय। सर्व राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनाही पत्र पाठवण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे आणि सुनील तटकरे अशा सर्व नेत्यांना फडणवीसांनी पत्र लिहिलंय।
महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा द्या, ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा, अशा आशयाचे हे पत्र आहे. 2 दिवसांपूर्वी हे पत्र पाठवण्यात आले. तर विधेयकाला पाठिंबा देण्याचं आवाहन या पत्रातून करण्यात आलेलं आहे. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा आणि राज्यसभेतील महाराष्ट्राच्या सर्व खासदारांना पत्र पाठवलेलं आहे. सर्व राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांना देखील पत्र पाठवण्यात आलंय. सर्व राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे. उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे आणि सुनील तटकरे अशा सर्व नेत्यांना फडणवीसांनी पत्र लिहिलेलं आहे. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा द्या, ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा, अशा आशयाचं हे पत्र 2 दिवसांपूर्वी पाठवण्यात आलेलं आहे.